हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा, 10वीच्या एक्झाममध्ये म्हणजे बोर्ड एक्झाममध्ये एक प्रश्न हमखास येतो, तो म्हणजे WH क्वेश्चन. आणि WH क्वेश्चन आला की विद्यार्थी इथेच गोंधळतात. बट आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला WH क्वेश्चन आयुष्यभर क्लिअर होऊन जाणार. तर बघा, आपण सर्वात पहिलं पार्ट 1 मध्ये काय बघू, WH क्वेश्चन म्हणजे काय. बघा, WH क्वेश्चन, आता तुम्हाला WH माहीतच असेल ना. WH ज्या प्रश्नामध्ये WH येते त्याला WH क्वेश्चन म्हणतात. मी समोर देणारच आहे. बघा, तर WH वर्डने सुरू होणारे ज्या प्रश्नाचे उत्तर विशिष्ट व अनेक असू शकतात त्यांना WH क्वेश्चन असे म्हणतात. बस झालं. बघा, आता एक्झाम्पल आपण बघू. जसं वेअर डू यू लिव्ह, तू कुठं राहतो, असं आपण विचारतो कोणालाही. बघा, WH कसं ओळखायचं आहे. बघा, याच्यामध्ये WH आलं आहे, याच्यामध्ये पण WH, याच्यामध्ये पण WH, बस यालाच WH क्वेश्चन म्हणतात. जसं दुसरं बघा, वेन डिड ही कम, तो केव्हा आला. वाय आर यू लेट, तुला उशीर का झाला. तर अशा प्रकारचे काय आहे, एक्झाम्पल आहे, यालाच काय म्हणतात, WH क्वेश्चन म्हणतात. तर चला आता आपण डिटेल्समध्ये शिकूया. तर पार्ट 2 मध्ये आपण शिकू इम्पॉर्टंट WH वर्ड. हे तुम्हाला माहीतच पाहिजे. जर तुम्हाला हेच माहीत नाही राहिले तर तुम्हाला WH क्वेश्चन करताच येणार नाही. तर इथे मी लिस्ट दिलेली आहे, संपूर्ण अशा WH क्वेश्चनची म्हणजे WH वर्डची लिस्ट दिलेली आहे. ते तुम्ही काय करा, लर्न करा, पाठ केले तरी चालते. बघा, व्हॉट म्हणजे काय, डायरेक्ट ऑब्जेक्ट विचारतो आपण. व्हॉट म्हणजे काय होते, तर व्हॉट म्हणजे काय. तर आपण प्रश्न विचारतो, व्हॉट डू यू वॉन्ट. नंतर बघा, वेअर म्हणजे कोठे. आपण प्लेस म्हणजे ठिकाण दाखवण्यासाठी वेअरचा उपयोग करतो. जसं वेअर डू यू लिव्ह, तू कुठं राहतो. तर काय, तू कुठं राहतो म्हणजे प्लेस विचारलं, त्याच्यासाठी वेअरचा उपयोग करतो. वेन म्हणजे होते केव्हा. टाईम विचारण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. किंवा टाईमाची आपल्याला ज्या प्रश्नातून माहिती मिळते त्याला आपण सुरुवात कुठून करतो, तर वेनपासून. जसं वेन डिड ही कम म्हणजे तो केव्हा आला. वाय म्हणजे का होते. रिझन विचारण्यासाठी आपण याचा उपयोग करतो, म्हणजे कारण. जसं वाय आर यू लेट, तुला उशीर का झाला. असं काय विचारतो आपण, रिझन विचारतो. नंतर बघा, हू म्हणजे होते कोण. सब्जेक्टसाठी हा WHचा आपण उपयोग करतो. जसं हू ब्रोक द ग्लास म्हणजे ग्लास कोणं तोडला. नंतर बघा, हुम म्हणजे कोणाला. इनडायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये आपण याचा उपयोग करत असतो. एक्झाम्पल आहे बघा, हुम डिड यू कॉल म्हणजे तू कोणाला कॉल केला. नंतर बघा, हुज कोणाचा. जसं पोझिशन विचारण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. जसं हुज पेन इज धिस म्हणजे हा पेन कोणाचा आहे. समजलं. तर हे काय करायचं आहे, WH तुम्हाला लर्न करायचे आहे. पुढं बघा, विच म्हणजे कोणता. जसं विच बुक डू यू लाईक, तुला कोणतं बुक आवडलं. हाऊ म्हणजे कसा. मॅनर विचारण्यासाठी म्हणजे मॅनरसाठी आपण हाऊचा उपयोग करतो. जसं हाऊ डिड यू सॉल्व इट, तू कसं सोडवलं. अशा प्रकारे. हाऊ मेनी, आता बघा, हाऊ मेनी म्हणजे किती होते, पण हे काउंटेबल म्हणजे मोजता येते. जसं हाऊ मेनी स्टुडंट आर देअर, तिकडे किती विद्यार्थी आहे. तर किती विद्यार्थी आहे हे आपण काय करतो, मोजू शकतो. तर अशा वेळी हाऊ मेनीचा उपयोग करायचा. आणि हाऊ मच म्हणजे पण कितीच होते. बघा, हाऊ मेनी म्हणजे पण किती होते आणि हाऊ मच म्हणजे पण किती होते. पण हाऊ मेनी म्हटलं तर मोजता येते आणि हाऊ मच म्हटलं तर मोजता येत नाही. जसं हाऊ मच वॉटर इज देअर म्हणजे तिथं किती पाणी आहे. पाणी मोजता येते का, तुम्ही म्हणणार आता लिटरमध्ये मोजता येते सर पाणी, 1 लिटर 2 लिटर. पण एक एक थेंब मोजा बरं, मोजता येते का, नाही. तुमच्या डोक्यावरचे केस मोजता येते का, नाही. आकाशातले तारे मोजता येते का, नाही. तर अशा वेळी हाऊ मचचा आपण उपयोग करायचा. हाऊ ओल्ड म्हणजे किती वय. वय विचारण्यासाठी आपण हाऊ ओल्डचा उपयोग करतो. जसं हाऊ ओल्ड आर यू म्हणजे तुझं वय किती आहे.
नंतर हाऊ लाँग म्हणजे किती वेळ, म्हणजे कालावधीसाठी आपण हाऊ लाँगचा उपयोग करतो. जसं हाऊ लाँग डिड यू वेट म्हणजे तुम्ही किती वेळ वाट बघितली. हाऊ फार म्हणजे किती दूर. जसं बघा हाऊ फार इज द स्कूल म्हणजे तुझी शाळा किती दूर आहे. तर हे WHचे वर्ड आहे, हे तुम्ही काय करा लर्न करा सर्वच्या सर्व. आता पार्ट 3 मध्ये बघूया आपण WH क्वेश्चन बनवण्याची पद्धत. कशा प्रकारे आपण WHचे क्वेश्चन म्हणजे कशा प्रकारे आपण WHचे क्वेश्चन बनवायचे. सर्वात पहिले स्टेप 1 मध्ये काय करायचं आपल्याला वाक्य व्यवस्थित वाचायचं. स्टेप 2 मध्ये काय करायचं आहे अंडरलाईन केलेला भाग कोणती माहिती देतो ते आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे तुम्हाला वाक्यामध्ये काय दिसणार अंडरलाईन केलेलं राहणार. आणि स्टेप 3 मध्ये बघायचं आहे आपल्याला WH योग्य असा निवडायचा आहे. स्टेप 4 मध्ये हेल्पिंग वर्ब शोधायचा. आता हेल्पिंग वर्ब माहीत आहे ना, ॲड अ क्वेश्चन टॅगमध्ये तुम्हाला भरपूर हेल्पिंग वर्ब मी दिलेले आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर एक वेळा नक्की बघून घ्या. बघा ॲड अ क्वेश्चन टॅग आणि WH क्वेश्चन याच्यावर हमखास 1 ते 2 मार्कासाठी प्रश्न येतो आणि हे खूप सोपी असते, मार्क जाऊ द्यायचे नाही. तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा तो बघून घ्या. नंतर बघा आणि जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर काय करायचं. बघा V1 राहिलं तर डू घ्यायचं, V1ला यस किंवा ES लागून राहिलं तर डस घ्यायचं आणि V2 राहिलं तर डिड घ्यायचं. आता इम्पॉर्टंट माहिती लक्ष द्या का मेन वर्ब जे आहे ना ते पुन्हा V1 मध्येच करायचं. समजलं ना मेन वर्ब. आणि स्टेप 5 मध्ये काय करायचं आपल्याला सब्जेक्ट घ्यायचं आणि उरलेला भाग. आणि स्टेप 6 म्हणजे सर्वात लास्टमध्ये आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. याच्यावरूनच आपल्याला समजते का आपण काय केलं प्रश्न विचारलेला आहे म्हणून. तर हे 6 स्टेप काय करायचं आहे तुम्ही फॉलो करायचा आणि सेंटेन्स बनवायचे. आता स्पेशल रूल बघा व्हेरी इम्पॉर्टंट खूप महत्त्वाचा आहे. कधी कधी काय होते सेंटेन्समध्ये जो अंडरलाईन केलेला भाग असतो तो सब्जेक्टच असतो. मग अशा वेळी काय करायचं डू डज डीड वापरायचं नाही. लक्षात ठेवा जर सब्जेक्टला अंडरलाईन असेल तर डू डज डीड वापरायचं नाही. मग काय करायचं तर डायरेक्ट WH वर्ड घ्यायचा आणि वर्ब घ्यायचा. जसं बघा राम ब्रोक द ग्लास. ग्लास कोण तोडला तर रामने. बघा रामला अंडरलाईन केलेली आहे म्हणजे आपलं उत्तर काय आलं पाहिजे राम हे उत्तर आलं पाहिजे. म्हणजे आपण म्हणू शकतो का ग्लास कोण तोडला तर रामनं. उत्तर काय आहे रामनं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या शब्दाला अंडरलाईन केलेले असते तेच काय असते तुमचं ॲन्सर आलं पाहिजे. तर मग कसं होणार बघा जसं राम ब्रोक द ग्लास रामने ग्लास तोडला तर आपण काय म्हणायचं मग ग्लास कोण तोडला तर रामनं तोडला. मग कसं होणार हू ब्रोक द ग्लास. बघा सर्वात पहिलं काय केलं WHचा वर्ड घेतला आणि मग हे ब्रोक म्हणजे आपल्याला माहीतच आहे का हे V1 आहे म्हणून तर वर्ब घेतला आणि बाकी सेंटेन्स जशानं तसा. तर असं करायचं आहे. तर आपण आता सेंटेन्स बघूया की कशा प्रकारे करायचं. तर बघा आता बोर्डमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येते. तर प्रश्न बघा खेड इज नियर पुणे म्हणजे खेड पुणेजवळ आहे. अशा प्रकारे प्रश्न येते. फ्रेम WH क्वेश्चन ॲज टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज ॲन्सर. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे WH क्वेश्चन तयार करायचा आहे ज्याचं उत्तर अंडरलाईन केलेला भाग आला पाहिजे. कधी कधी काय करते माहिती आहे मुलं त्यांना वाटते का हे उत्तर आलं पाहिजे तर ॲन्सरमध्ये काय करून टाकते नियर पुणे लिहून ठेवून देते. ते काय मग चुकलं ते. हे उत्तर आलं पाहिजे म्हणजे आपल्याला अशा प्रकारे बनवायचा आहे प्रश्न की तो प्रश्न वाचल्याबरोबर कोणीही म्हटलं पाहिजे नियर पुणे म्हणजे खेड कुठं आहे तर पुणेजवळ आहे. आता बघा आताच मी सांगितलं खेड हे पुणेजवळ आहे. मग आपण मराठीमध्ये काय म्हणणार का खेड कुठे आहे तर मग आपण म्हणणार पुणेजवळ आहे. तर मग बघा कुठेसाठी काय वापरते आताच मी वर तुम्हाला लिस्ट दिलेली आहे. कुठेसाठी काय वापरते तर वेअर वापरते. मग सुरुवात कुठून होणार वेअरपासून. मग वेअर घ्यायचं हेल्पिंग वर्ब कोणता इज आहे तर इज घ्यायचं आणि खेड घ्यायचं झालं. म्हणजे काय करायचं आहे पहिलं हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे आणि मग काय घ्यायचं आहे तुमचा सब्जेक्ट घ्यायचा आहे. म्हणजे पहिलं WH क्वेश्चन मग हेल्पिंग वर्ब
आणि मग सब्जेक्ट. अशा प्रकारे घेऊन आपण काय केलं, सेंटेन्स तयार केलं. दुसरं बघा, द नेकलेस वॉज फाउंड इन द बॅग. अंडरलाईन कोणाला आहे, इन द बॅग, म्हणजे हे तुमचं उत्तर आलं पाहिजे. तर याचा अर्थ काय होतो बघा, द नेकलेस वॉज फाउंड इन द बॅग, म्हणजे नेकलेस बॅगमध्ये सापडलं. तर आपण काय म्हणणार, नेकलेस कुठं सापडलं, तर उत्तर येते बॅगमध्ये सापडलं. मग कुठंसाठी काय येते, तर आत्ताच सांगितलं काय येते, व्हेअर येते. काय येते, व्हेअर. तर सुरुवात कुठून होणार, व्हेअरनं. तर व्हेअर लिहायचं, WH प्रश्न कोणता, WHचा वर्ड कोणता लिहायचा, व्हेअर. मग हेल्पिंग वर्ब शोधायचं, कोणता आहे, वॉज. तर वॉज लिहायचं आणि कोण उरला आता, द नेकलेस फाउंड, आणि मग उरलेला भाग लिहून घ्यायचा, द नेकलेस फाउंड, आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. मग तयार कसं होणार, वेअर वॉज द नेकलेस फाउंड, आणि उत्तर काय येणार, इन द बॅग. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. आहे ना, सोपी आहे नाही. WH क्वेश्चन आणि ॲड अ क्वेश्चन टॅग दोन्हीही सोपी आहेच. तिसरं बघा, फादर हॅड बीन ट्रान्सफर्ड टू जयपूर, म्हणजे बाबाची बदली झाली जयपूरला. तर आपण काय म्हणणार, बाबाची बदली कुठं झाली, तर उत्तर येते जयपूर. अंडरलाईन पण जयपूरलाच आहे, तर हे अंडरलाईन केलेला भाग उत्तर आलं पाहिजे. मग सुरुवात आत्ताच सांगितलं, कुठंसाठी काय वापरते, तर व्हेअर वापरते. तर मग काय लिहायचं, व्हेअर लिहायचं. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब कोणता आहे, हॅड. तर मग हॅड लिहायचं आणि मग कोण उरलं बघा, फादर बीन ट्रान्सफर्ड, आणि उरलेला भाग लिहून घ्यायचं, फादर बीन ट्रान्सफर्ड, फादर बीन ट्रान्सफर्ड, आणि क्वेश्चन मार्क. समजलं ना तुम्हाला. सर्वात पहिलं काय घ्यायचं आहे, WHचा वर्ड घ्यायचा आहे, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे, आणि मग उरलेला सगळा भाग तिथं लिहायचा आहे. बस एवढं तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुमचा WH क्वेश्चन तयार होणार. जसं चौथं बघा, द फोर्ट वॉज कन्स्ट्रक्ट इन 1938, म्हणजे जो किल्ला आहे तो कधी बांधला, 1938 मध्ये. केव्हा बांधला, तर 1938. तर इथं काय येते, टायमाची माहिती भेटत आहे आपल्याला का 1938 मध्ये बांधला म्हणून. तर आता काय प्रश्न तयार झाला बघा, द फोर्ट वॉज कन्स्ट्रक्ट इन 1938, तर केव्हा बांधला, तर उत्तर काय येते, केव्हा बांधला, तर 1938ला बांधला. तर हे उत्तर आलं पाहिजे. तर केव्हासाठी काय म्हणते, तर व्हेन म्हणते. लक्षात ठेवा, पहिलं काय घ्यायचं, WH, मग हेल्पिंग वर्ब, आणि मग उरलेला भाग. तर कसं होणार बघा, केव्हासाठी व्हेन. तर सर्वात पहिलं व्हेन लिहायचं, मग हेल्पिंग वर्ब कोणता आहे, वॉज. तर वॉज लिहायचं. मग कोण कोण उरलं बघा, द फोर्ट उरलं आणि कन्स्ट्रक्ट उरलं. तर तो उरलेला भाग लिहून घ्यायचा, द फोर्ट कन्स्ट्रक्ट, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. झालं, किती सोपी आहे. मग झालं, व्हेन वॉज द फोर्ट कन्स्ट्रक्ट. अशा प्रकारे तयार करायचं. पाचवं बघा, ही विल बी पोस्टेड टू मुंबई. तर याचा अर्थ काय होते, त्याला कुठे पोस्ट देण्यात आली, तर उत्तर येते मुंबई. तर हे आपल्याला उत्तर आलं पाहिजे. अशा प्रकारे प्रश्न तयार करायचा. तर मग आपण काय म्हणणार, का त्याला कुठं पोस्ट देण्यात आली, कुठं पोस्ट देण्यात आली, तर मग उत्तर काय येणार, मुंबई. मुंबईला देण्यात आली. मग कुठंसाठी काय म्हणते, तर कुठंसाठी म्हणते व्हेअर. तर सर्वात पहिले घ्यायचं व्हेअर, मग हेल्पिंग वर्ब शोधायचा, कोण आहे, विल आहे. मग विल लिहायचं, मग उरलेला भाग कोण उरला आहे, ही आहे, बी पोस्टेड. तर लिहून घ्यायचं, ही बी पोस्टेड. काय झालं मग, वेअर विल ही बी पोस्टेड, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. किती सोपी आहे का नाही. सर्वात पहिलं काय घ्यायचं, WH क्वेश्चन, मग काय घ्यायचं आहे आपल्याला, मग घ्यायचं आहे हेल्पिंग वर्ब, आणि मग काय घ्यायचं आहे, उरलेला भाग. बस एवढं घेतलं तरी झालं, आपलं WH क्वेश्चन क्लिअर. चला, पाचवं झालं. आता सहावं बघू. ही वॉज बॉर्न 1930, त्याचा जन्म 1930 मध्ये झाला. तर आपण म्हणणार, टाईम विचारताय कधी झाला, असं आहे, कधी झाला सांगा बरं, कधी झाला, तर 1930 मध्ये झाला. म्हणजे काय सांगत आहोत आपण, टाईम सांगत आहोत. तर मग कधीसाठी काय म्हणते, तर कधीसाठी व्हेन म्हणते. आत्ताच आपण बघितलं. तर सर्वात पहिलं कोण येणार, व्हेन येणार. व्हेन लिहायचं. हेल्पिंग वर्ब कोणता आहे, वॉज आहे, तर वॉज लिहायचं. आता कोण उरलं, ही बॉर्न.
लिहून घ्यायचं ही बॉर्ड आणि क्वेश्चन मार्क, झालं खतम आहे का नाही. चला 7वं बघू आता. पोंगल इज सेलिब्रेट इन तामिळनाडू. तर पोंगल कुठं साजरा करण्यात येतो, तर तामिळनाडूमध्ये. तर हे उत्तर आलं पाहिजे. तर असा आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. तर कुठं साजरा करण्यात येतो, तर तामिळनाडू. तर कुठंसाठी काय म्हणते, वेअर म्हणते. तर सर्वात पहिलं येणार वेअर, मग हेल्पिंग वर्ब. तर वेअर लिहायचं, हेल्पिंग वर्ब कोणता आहे, इज आहे. तर इज लिहायचं. आता उरलेलं बघ, कोण उरलं, पोंगल सेलिब्रेटेड. तर पोंगल सेलिब्रेटेड लिहिलं आणि शेवटी क्वेश्चन मार्क, झालं उत्तर. अशा प्रकारे तयार करायचं आहे. जसं 8वं बघू. दे विल कम टुमारो. ते कधी येणार आहे, तर टुमारो, उद्याला येणार आहे. तर कधी, तर कधीले काय म्हणते, वेन म्हणते. टायमाशी संबंधित आहे ना, कधी येणार आहे, तर उद्या येणार आहे, तर वेन. तर सर्वात पहिलं वेन घ्यायचं, हेल्पिंग वर्ब शोधायचं विल, लिहिलं विल आणि उरलेला भाग दे कम, लिहिलं दे कम आणि शेवटी क्वेश्चन मार्क, झालं. खूप सोपी आहे. 9वं बघा असंच. दे टीच अस इंग्लिश. ते इंग्लिश शिकवतात आहे ना, ते इंग्लिश शिकवते. तर ते काय शिकवते, तर इंग्लिश शिकवते. आता बघा काय शिकवते, काय, तर आता आपल्याला माहीत पाहिजे कायला काय म्हणते, तर व्हॉट म्हणते. व्हॉट म्हणजे काय, आत्ताच आपण वर बघितले सर्वच्या सर्व WH वर्ड, ते तुम्ही पाठ करून घ्या. ते पाठ राहिलेच झालं, बिलकुल तुम्हाला हलवा वाटणार. मग आता बघा, तर सर्वात पहिलं कोण येणार, WH वर्ड. कोणता आहे WH वर्ड, व्हॉट आहे व्हॉट. मग आता लक्ष द्या, इथं हेल्पिंग वर्ब आहे का, हेल्पिंग वर्ब नाही आहे. मग अशा वेळी काय करायचं, हेल्पिंग वर्ब नाही राहिलं तर, हेल्पिंग वर्ब नाही राहिलं तर काय घ्यायचं, डू, डज किंवा डीड घ्यायचं असते. बघा डीड कधी घेते, तर डीड V2 असले तर, म्हणजे वर्ब 2 असला तर. मेन वर्ब कोणता आहे, टीच आहे. तर टीच V2 आहे का रे, नाही आहे. मग आपलं डीड येणार का, नाही येणार, गेला. मग आता V1 शोधायचं आहे. बघा हे दोन्ही डू डज V1 मध्येच येते आहे का नाही, डू आणि डज दोन्हीही V1 मध्ये येते. मग दोघांपैकी कोणतं घ्यायचं, बघा इथं नको पहा, इथं बघा डू घ्यायचं का डज घ्यायचं. तर बघा ह्या जो हा जो मेन वर्ब आहे याला ई किंवा ES लागलेला आहे का, तर नाही लागलेला आहे. मग डज येणार का, नाही येणार. बघा इथं ES आला, या ES वरूनच समजायचं ES नाही आहे तर तू पण नाही आहे म्हणायचं. मग कोण उरलं, डू उरलं. मग डू घ्यायचं, मग उरलेला भाग दे टीच अस, झालं. मग लिहून घ्यायचं दे टीच अस, झालं. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, तयार करायचं आहे. कसं झालं मग, व्हॉट डू दे टीच अस. तर तुम्हाला समजले असेल कशा प्रकारे करायचं, तर खूप सोपी आहे ना. तरी पण या फॉर्म्युला लिहून ठेवा. सर्वात पहिलं WH वर्ड, मग हेल्पिंग वर्ब, मग सब्जेक्ट आणायचं आणि मग V1 आणि क्वेश्चन मार्क, झालं. जसं शी प्लेज क्रिकेट, तर ते काय खेळतात, चला अंडरलाईन आहे समजा क्रिकेटला, तर आपण म्हणतो का ती काय खेळते, ती क्रिकेट खेळते. तर कायसाठी काय येते, कायसाठी येते व्हॉट. मग सर्वात पहिलं काय येणार, व्हॉट. मग आता बघा हे मेन वर्ब आहे, ह्या मेन वर्बला यस किंवा ES लागलेला आहे का, हो यस लागलेला आहे. प्लेले काय लागलेला आहे, यस लागलेला आहे. मग डज येणार, काय ना डज, कारण डूला पण ES लागलेला आहे. बघा हे डू आणि डूला ES लागलेला आहे. तर मग इथं लिहायचं डज. मग उरलं कोण उरलं, शी उरलं आणि प्ले उरलं. तर शी लिहायचं आणि प्ले लिहायचं. बघा इथं आता ह्या प्लेला यस लावायचं नाही, का लावायचं नाही, कारण ऑलरेडी डजमध्येच ES आलेला आहे. मग फक्त V1 घ्यायचं, काय घ्यायचं, V1 घ्यायचं, प्ले लिहायचं आणि क्वेश्चन मार्क. बस अशा प्रकारे आपल्याला तयार करायचं आहे. तर हे रॅपिड फॉर्म्युला तुम्ही पाठ करून घ्या. तर समजलं असेल तुम्हाला, आहे का नाही. चला आता आपण प्रॅक्टिस करूया. हे क्वेश्चन आहे, याचे तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. प्रश्न असा आहे, शी लिव्स इन मुंबई. ती मुंबईला राहते. तर प्रश्न आपण तयार करायचा की ती कुठं राहते, तर ती मुंबईला राहते. मग कुठं राहते, तर कुठंसाठी काय येते सांगा बरं, कुठं राहते, तर मुंबईला. मग कुठंसाठी काय येते, चला सांगा पटपट, काय येते कुठंसाठी, वेअर येते. काय येते, वेअर. मग सगळ्यात पहिलं काय घ्यायचं, वेअर. काय घेणार, वेअर. बघा ओळख येत आहे ना, हां वेअर, झालं. वेअर घेतलं.
त्याच्यानंतर इथं हेल्पिंग वर्ब आहे का? हेल्पिंग वर्ब इज, ॲम, आर, वॉज, वेअर काय आहे का? काहीच नाही. डायरेक्ट काय आहे? मेन वर्ब. बघा मेन वर्ब आहे. या लिव्ज काय आहे? मेन वर्ब. आता मेन वर्ब आहे तर मेन वर्ब जर असेल तर आपल्याला काय घ्यायचं आहे? डू, डज किंवा डीड. मेन वर्ब पाहायचा. जर V1 असेल तर डू किंवा डज घ्यायचं आणि V2 असेल तर डीड घ्यायचं. तर हे लिव्ज V2 आहे का? नाही. मग डीड कटलं. आता उरलं डू किंवा डज. मग आता मेन वर्बला बघायचं मग मेन वर्बला बघायचं यस किंवा ES लागलेला आहे का? हो, यस लागलेला आहे. मग डू येणार नाही तर काय येणार? डज येणार. मग लिहायचं डज. झालं, डज लिहिलं. मग आता काय उरलं? तर उरलं शी लिव. काय उरलं? शी लिव. बघा आता लिव लिवायचं, यस लावायचं नाही कारण ऑलरेडी इथं लावलेलंच आहे. आणि क्वेश्चन मार्क. झालं. वेअर डिड शी लिव? तर ते इन मुंबई. कुठं राहते ते? तर मुंबईला राहते. अशा प्रकारे तुमचं आलं का पहिल्याचं उत्तर? असं आलं असन तर समजायचं आता का आपला क्वेश्चन मार्क म्हणजे WH क्वेश्चन परफेक्ट झालेला आहे आणि प्रश्न आपण आता पेपरमध्ये जाऊन सोडवू शकतो. चला, झालं पहिल्याचं उत्तर. तसंच तुम्हाला दुसऱ्याचं पण उत्तर द्यायचं आहे. चला बघा, ही बॉट अ पेन. अ पेनला अंडरलाईन आहे म्हणजे ही बॉट अ पेन म्हणजे त्यानं पेन विकत घेतली. तर बघा सर्वात पहिलं आपण याला प्रश्न विचारायचा की त्यानं काय घेतले? तर त्यानं पेन घेतली. तर कायसाठी काय म्हणते? कायसाठी व्हॉट म्हणते. तर सर्वात पहिले येणार व्हॉट. आलं, व्हॉट घेतलं. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आहे का? इज, एम, आर, वॉज, वेअर पैकी नाही. मेन वर्ब आहे डायरेक्ट बॉट. कोणता आहे? बॉट. आता हा बॉट V1 आहे की V2 आहे? आता बॉट आपल्याला माहीतच आहे V2 आहे. मग V2 असेल तर काय आहे? काय येणार आहे तसं? डीड येणार. काय येणार? डीड येणार. झालं. मग आता कोण उरलं? ही आणि बॉट. तर ही लिहायचं आणि बॉटचा V1 करायचं ते म्हणजे बाय. काय येणार? बाय आणि क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे आपल्याला तयार करायचं आहे. आलं का तुमचं? असं आलं असेल तर बरोबर. चला, एक स्वतःला शाबासी देऊन द्या का तुमचं बरोबर आलं. तिसरं बघा, दे कम येस्टरडे. दे केम येस्टरडे. ते काल आलते. कधी आलते? काल आलते. मग आता काय करायचं आपल्याला? प्रश्न विचारायचा आहे का ते कधी आलते? तर उत्तर येते काल आलते. कधी आलते? काल. तर कधीसाठी काय म्हणते? कधीसाठी काय म्हणते? तर म्हणते व्हेन. काय म्हणते? व्हेन. मग सर्वात पहिलं काय येणार? व्हेन. झालं, व्हेन लिहिलं. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब इथं आहे का? इज, एम, आर, वॉज, वेअर, हॅड, हॅव, हॅज काहीच नाही. तर डायरेक्ट कम आहे का नाही? कम हे काय आहे? मेन वर्ब आहे. मग कम मेन वर्ब आहे तर तो मेन वर्ब बघायचं V1 मध्ये आहे का V2 मध्ये आहे? V1चा पण दोन प्रकार आहे. चला, तर हे काय आहे? तर हे आहे V2. मग V2 असेल तर डीड घ्यायचं. मग लिहायचं डीड. आता उरलेला भाग कोण उरलं? दे उरलं आणि कम उरलं. तर दे लिहायचं आणि केमचा फर्स्ट फॉर्म कम होणार. ओ आहे हा, ओ, कम आणि क्वेश्चन मार्क. वेन डीड दे कम. अशा प्रकारे आलं का तुमचं? आलं असेल तर बरोबर आहे. स्वतःला शाबासकी देऊन टाका. चला, चौथं बनवा आता. राम ओपन द डोअर. काय म्हटलं मी? राम ओपन द डोअर. दरवाजा कोणी उघडला? तर उत्तर येते राम. आता काय म्हटलं? कोणी उघडला. तर उत्तर येत आहे सब्जेक्ट. सब्जेक्टले अंडरलाईन आहे. तर कोणीसाठी काय म्हणते? हू म्हणते. काय म्हणते? हू. WHO. हू. झालं, हू. जर असे सब्जेक्टले असले ना अंडरलाईन तर हे खूप सोपं असते. बस हू लिहायचं आणि उरलेलं सर्व लिहायचं. कोण आहे? ओपन द डोअर. तर लिहून घ्यायचं ओपन
ओपन द डोअर आणि क्वेश्चन मार्क. झालं. हे किती सोपी आहे ना. म्हणजे सब्जेक्टला जर अंडरलाईन असली तर टेन्शनच नाही घ्यायचं. बस WH क्वेश्चन टाकायचा, बाकी सगळं जसेचं तसं लिहून टाकायचं. आता 5वं करून बघू. शी इज क्राईंग बिकॉज शी इज इल. ती रडत होती कारण ती बिमार होती. तर मग आपण प्रश्न विचारायचा, ती का रडत होती? कारण ती बिमार होती. अंडरलाईन कोणाला आहे? अंडरलाईन इथून पाहिजे होतं, बिकॉजपासून, आहे का नाही. कारण ती रडत आहे. म्हणजे ती का रडत आहे? कारण ती बिमार आहे. तर इथून उत्तर येते. तर एवढं आपलं उत्तर आलं पाहिजे. तर का रडत आहे? तर कासाठी काय म्हणते सांगा. कासाठी काय म्हणते? तर कासाठी म्हणते वाय. लिहिलं वाय. नंतर हेल्पिंग वर्ब आहे का? हो आहे. कोण आहे? इज आहे. तर इज लिहायचं आणि उरलेला भाग शी क्राईंग, तर इथं लिहायचं शी. आता क्राईंग आहे का नाही. तर ते फर्स्ट फॉर्मच आहे, त्याला ING लागलेलं, तसंच लिहून घ्यायचं क्राईंग आणि क्वेश्चन मार्क. झालं. असं जर केलं तर बरोबर फुल मार्क भेटले तुम्हाला, आहे का नाही. फुल मार्क झाले 5 तुम्ही. तर अशा प्रकारे करायचं आहे. बघा कॉमन मिस्टेक कशी होते माहिती आहे का काही गडबडीमध्ये. कधी कधी मुलं काय करते बघा, म्हणजे सर्व समजते तर ते काय करते बघा, व्हाय लिहिते आणि जसं आहे तसंच लिहून ठेवते. म्हणजे व्हाय शी इज क्राईंग असं लिहून ठेवून देते. आता मला सांगा हे बरोबर आहे का चुकलं? हे चुकलं. का? कारण हेल्पिंग वर्ब पहिलं पाहिजे आणि सब्जेक्ट त्याच्या नंतर पाहिजे. तर अशी गडबडीमध्ये काय होते? घाई होते. तर अशी घाई करायची नाही आणि आपले मार्क चुकवायचे नाही. समजलं ना. बराबर फॉर्म्युला लक्षात ठेवा. सर्वात पहिलं काय येते? सर्वात पहिले येते WH क्वेश्चन, मग येते हेल्पिंग वर्ब, मग येते सब्जेक्ट आणि मग V1. असा तो काय आहे फॉर्म्युला आहे जो मी वर सांगितलेलाच आहे. तर मित्रांनो WH क्वेश्चन कठीण नाही ना, समजलं ना तुम्हाला. तर कन्सेप्ट क्लिअर झाला आता. तर आजपासून WH क्वेश्चनमध्ये तुमची चूक होणार नाही. तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रीण बहीण भाऊ यांना शेअर करा, म्हणजे त्यांना पण 10वीमध्ये चांगले मार्क मिळून ते पण पास झाले पाहिजे.